कालच्या लेक्चरमध्ये आपण क्लायमेट कंट्रोल इन ग्रीन हाऊस पाहिलं. तर त्याच्यामध्ये मुख्य आपण 5 पॉइंट्स पाहिले होते. व्हेंटिलेशन, टेम्परेचर कंट्रोल, CO2 कंट्रोल, कंट्रोल ऑफ हाय लाईट इंटेन्सिटी आणि ह्युमिडिटी कंट्रोल. हे 5 पॉइंट्स पाहिले होते आपण. कार्बन डायऑक्साईड कंट्रोल, ह्युमिडिटी कंट्रोल, टेम्परेचर कंट्रोल, व्हेंटिलेशन आणि कंट्रोल ऑफ लाईट इंटेन्सिटी. तर आपण तो पॉइंट पाहिला. आता पुढचा अभ्यास आपण करणार आहोत कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन ग्रीन हाऊसेस. ग्रीन हाऊसेसमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे क्रॉप्स ग्रो केले जाऊ शकतात आणि त्याचं कल्टिवेशन कशा प्रकारे करायचं. तर त्यातलं सुरुवात आपण करणार आहोत डिफरंट क्रॉप्समध्ये. मुख्यतः व्हेजिटेबल्स, कुठले कुठले क्रॉप्स आपण ग्रीन हाऊसमध्ये कल्टिवेट करू शकतो. व्हेजिटेबल्स, फ्लावर्स आणि फ्रूट्स. तर व्हेजिटेबल्स आणि फ्लावर्स जास्त प्रकारचे ग्रो करू शकतो. व्हेजिटेबल्समध्ये मुख्यतः टोमॅटो, कॅप्सिकम, लेटूस, ब्रोकोली, सेलरी, कोकंबर, स्क्वॅश आणि झुकिनी. तर आपल्याकडे मुख्यतः कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची म्हणतो आपण त्याला, काही प्रमाणात टोमॅटो, सेलरी किंवा काकडी किंवा झुकिनी नावाचे किंवा ब्रोकोली. तर अशा असंख्य प्रकारचे व्हेजिटेबल्स आपण फॉरेन, एक्झॉटिक किंवा डोमेस्टिक दोन्ही प्रकारचे व्हेजिटेबल्स आपण ग्रो करू शकतो. परत दुसरा फ्रूट्समध्ये फक्त 2च फ्रूट्स मुख्यतः स्ट्रॉबेरी आणि मस्क मेलॉन, म्हणजे काकडी वर्गातलंच किंवा भोपळा वर्गातलं मस्क मेलॉन आणि फ्रूट्स मधलं स्ट्रॉबेरी, हे 2च फ्रूट्स आपण ग्रो करू शकतो. फ्लावर क्रॉप्समध्ये फार प्रकारची फ्लावर्स आपण ग्रो करू शकतो. त्याच्यामध्ये रोज आहे, जरबेरा आहे, कार्नेशन आहे, लिलियम आहे, अँथुरियम आहे, स्टॅटिस आहे, ऑर्चिड आहे, क्रिसॅन्थेमम. तर मुख्यतः आपल्या भागात जरबेराचं जास्त कल्टिवेशन केलं जातं. जरबेरा, कार्नेशन किंवा ऑर्चिड किंवा काही ठिकाणी रोज. तर अशा प्रकारे 3 क्रॉप्स, फ्रूट्स, फ्लावर्स आणि व्हेजिटेबल्स, तिन्ही प्रकारचे प्लांट्स आपण मुख्यतः पॉलिहाऊसमध्ये आपल्या कंडिशनला ग्रो करतो. फ्रूट्स, फ्लावर्स आणि व्हेजिटेबल्स. तर इथं आपण 2 प्रकारचे कल्टिवेशन पाहणार आहोत. त्यातलं कल्टिवेशन ऑफ जरबेरा आणि कल्टिवेशन ऑफ कॅप्सिकम. तर जरबेरा कल्टिवेशन करण्यापूर्वी जरबेराबद्दलची काही माहिती आपल्याला आहे, ती आपण माहिती घेणार आहोत. त्यातलं पहिलं गोष्ट आहे जरबेराचं बोटॅनिकल नेम. काय बोटॅनिकल नेम आहे? जरबेरा जॅमेसोनी. जरबेरा जॅमेसोनी हे झालं बोटॅनिकल नेम. तर बोटॅनिकल नेम नंतर जरबेराचं आपण फॅमिली ओरिजिन पाहणार आहोत. तर फॅमिली काय आहे? एकतर ॲस्टरेसी, ॲस्टर वर्गातला आहे जरबेरा, किंवा त्याची फॅमिली, दुसरी फॅमिली 2 प्रकारे किंवा 2 प्रकारच्या फॅमिली घेतल्या जातात किंवा काही शास्त्रज्ञाची मतं वेगवेगळी असल्यामुळे 2 फॅमिली इथं विचारात. एकतर ॲस्टरेसी फॅमिली असेल किंवा काम्पोजिटी फॅमिली. ॲस्टरची जी फॅमिली आहे तीच ॲस्टरेसी आणि काम्पोजिटी म्हणजे जे आपण पार्थेनियमला किंवा अजून काही पिकाच्या बाबतीत काम्पोजिटी फॅमिली वापरतो. तर ओरिजिनच्या बाबतीत साऊथ आफ्रिका किंवा आशिया ओरिजिन समजलं जातं जरबेराचं. फॅमिली काम्पोजिटी, ओरिजिन साऊथ आफ्रिका, आशिया आणि त्याचं बोटॅनिकल नेम जरबेरा जॅमेसोनी. तर जरबेराला अजून दुसरं नाव आहे. जरबेरा इज कॉमनली नोन ॲज ट्रान्सवर्ल डेझी. बघा 2-3 नाव आहे. ट्रान्सवर्ल डेझी, ट्रान्सवर्ल डेझी किंवा बारबर्टन डेझी, बारबर्टन डेझी किंवा आफ्रिकन डेझी. ही वेगवेगळी नाव आहेत. ट्रान्सवर्ल डेझी असेल, बारबर्टन डेझी असेल किंवा आफ्रिकन डेझी. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं फ्लावर क्रॉप आहे जे ग्रीन हाऊसमध्ये ग्रो. इट इज अन इम्पॉर्टंट कमर्शियल कट फ्लावर क्रॉप ग्रोन इन पॉलिहाऊसेस. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जास्त व्हॅल्यू असलेलं, कल्टिवेशनला बऱ्यापैकी असणारं, पॅकिंगची सुद्धा सोय चांगली असणारी. तर हे जरबेराचं दुसरं नाव आपण पाहिलं ट्रान्सवर्ल डेझी किंवा बारबर्टन डेझी किंवा आफ्रिकन डेझी. हे सगळ्यात महत्त्वाचं कट फ्लावर क्रॉप आहे कमर्शियली. तर याला सॉईल कशा प्रकारची लागते पुस्तकामध्ये डिटेल आहे, त्याच्यापेक्षा शॉर्टमध्ये टू द पॉइंट आपण अभ्यास करतोय.
तर त्याला कुठल्या प्रकारची जमीन लागते, तर सगळ्यात महत्वाची रेड लॅटरिक सॉइल विच इज गुड फॉर जर्बेरा. रेड लॅटरिटिक सॉइल्स ही जास्त पोरस असते, त्याच्यामुळं पॉलीहाऊस मधल्या कल्टिवेशनला सगळ्यात उत्तम सॉइल रेड लॅटरिटिक. सॉइल शुड बी हायली पोरस अँड वेल ड्रेन फॉर बेटर क्रॉप ग्रोथ, रूट ग्रोथ. जी जमीन पोरस म्हणजे मोकळी, सहजासहजी होणारी, भुसभुशीत राहणारी, पाणी दिलं तरी ती मोकळी राहणारी, अशी सॉइल म्हणजे पोरस. तर ह्या रेड लॅटरिटिक सॉइल जास्त पोरस असतात आणि वेल ड्रेन असतात, म्हणून त्या रूट ग्रोथसाठी बेटर आहेत. त्या सॉइलचा पीएच 5.5 ते 6.5 असावा. फर्टाईल असावी. सँडी लोम सुद्धा चालते. सँडी लोम म्हणजे पोयटायुक्त किंवा निचरा होणारीच, ही सुद्धा सॉइल निचरा होणारीच आहे. तर सँडी लोम किंवा रेड लॅटरिटिक ह्या सॉइल्स जर्बेरा कल्टिवेशनसाठी उत्तम आहेत, ज्या पोरस आहेत, हायली पोरस आहेत किंवा वेल ड्रेन आहेत, पाणी थांबत नाही, रूट ग्रोथ चांगली होते, म्हणून ह्या सॉइल्स आपल्या पिकासाठी उत्तम आहे. तर सॉइलचा पीएच 5.5 ते 6.5 आणि ती फर्टाईल असावी, सँडी लोम असेल किंवा रेड लॅटरिक. क्लायमेटच्या बाबतीत ऑप्टिमम डे अँड नाईट टेम्परेचर्स विच आर सुटेबल फॉर द जर्बेरा. दिवसाचं ॲव्हरेज टेम्परेचर 27 असावं आणि नाईटचं ॲव्हरेज टेम्परेचर 14 डिग्री सेल्सिअस असावे, जे ॲव्हरेज टेम्परेचर ड्युरिंग डे अँड नाईट दॅट इज 27 अँड 14. ब्राईट सनशाईन फेवर द ग्रोथ अँड क्वालिटी ऑफ द फ्लावर्स. सूर्यप्रकाश त्या दरम्यान स्वच्छ असेल, चांगला असेल तर पिकाची वाढ चांगली होते. हावेवर इन समर द फ्लावर नीड्स डिफ्युज्ड सनलाईट. उन्हाळ्याच्या मध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते, त्यामुळं ब्राईट सनलाईटच्या ऐवजी डिफ्युज्ड सनलाईट जास्त उपयुक्त. फॉर फ्लावर इनिशियल ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायर्ड इज 20. फुलं बाहेर पडण्यासाठी किंवा कळ्या बाहेर पडण्यासाठी 23 डिग्री सेल्सिअस सुद्धा टेम्परेचर उत्तम आहे. ऑप्टिमम टेम्परेचर दिवसाचं 27 असावं, रात्रीचं 14 असलं तर चालतं. ब्राईट सनशाईन चालतो, परंतु उन्हाळ्यामध्ये तो डिफ्युज्ड पाहिजे. क्वालिटी ऑफ फ्लावर्स, सनशाईन चांगला असेल तर चांगलं मिळतं आणि फ्लावर इनिशिएशनसाठी 23 डिग्री सेल्सिअस मिनिमम टेम्परेचर. आता ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुढचा आहे, जो म्हणजे प्रिपरेशन ऑफ प्लांटिंग बेड. जर्बेराला शक्यतो रेज्ड बेडच लागतं, गादी वापेच लागतात. पॉलीहाऊसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे गादी वापे. तर ते गादी वाप्याची साईज काय असावी बघा. द डायमेन्शन ऑफ द बेड शुड बी ॲज फॉलोज. बेडची हाईट 85 म्हणजे 1.5 फूट बेड भरावा लागतो. 1.5 फूट उंचीचा बेड तयार करावा लागतो. त्या बेडची रुंदी 70 ते 80 सेंटीमीटर, अंदाजे 2 ते 2.5 फूट असावी. बेडची लांबी किंवा लांबीला काय पॅरामीटर नाही, लांबी तुम्ही तुमच्या सोयीने घेऊ शकता. बेडची विड्थ 70 ते 80 सेंटीमीटर, बेडची हाईट 85 सेंटीमीटर आणि 2 बेडमधला अंतर 1 फूट किंवा 30 सेंटीमीटर ज्याला आपण. तर अशा प्रकारे असावं. बेड तयार करताना काय काय करावं लागतं बघा. द बेड शुड बी हायली पोरस, वेल ड्रेन, ग्रॅव्हल कॅन बी ॲडेड फॉर बेटर ड्रेन. म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणात खडी किंवा वाळू आपण मिक्स केली तर बेड जास्त पोरस राहू शकतात. ते सुद्धा बेड तयार करताना ॲड करावं लागतं. ॲड ऑर्गॅनिक मॅटर टू इम्प्रूव्ह द टेक्स्चर ऑफ द साईड. शेणखत किंवा FIM फार आवश्यक आहे. बेड तयार करताना मातीमध्ये शेणखताचं सुद्धा काही प्रमाण पाहिजे, त्याच्यामुळे टेक्स्चर आणि स्ट्रक्चर इम्प्रूव्ह. द सॉइल शुड बी लूज अँड नॉट व्हेरी कॉम्पॅक्ट आफ्टर वॉटरिंग. सॉइल लूज पाहिजे किंवा पोरस पाहिजे, परंतु पाणी जास्त दिलं तर ती पॅक होणारी नसावी, कॉम्पॅक्ट होणारी नसावी. द अप्पर लेअर ऑफ सॉइल आणि FIM शुड बी प्रॉपरली मिक्स. शक्यतो FIM कंपोस्टचे वरच्या 10-20 सेंटीमीटर, 10-15 सेंटीमीटर मिक्स करायचे, त्याच्यामुळे तो अप्पर लेअरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केला असतो. While bed preparation add single super phosphate 2.5 kg per 100 square foot. 100 स्क्वेअर फूट म्हणजे 10 फूट बाय 10 फूट मध्ये अंदाजे 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट रूट डेव्हलपमेंटसाठी, रूट फॉर्मेशनसाठी आवश्यक आहे. आणि मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो 100 स्क्वेअर मीटरला असावा. म्हणजे 100 स्क्वेअर मीटरला 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो ॲड केलं तर आपल्याला रूट ग्रोथ चांगली. नीम केकच्या बाबतीत नीम केक 1 किलो पर स्क्वेअर मीटरला, म्हणजे 100 स्क्वेअर मीटरला 100 किलो नीम केक
त्याच्यामुळं नीम केकमुळं आपण निमॅटड्स कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे प्रिपरेशन ऑफ बेडमध्ये बेडची साईज, हाईट, विड्थ, 2 बेडमधली रुंदी किती असावी, सॉइल पोरस असावी, ग्रॅव्हल ॲड करावं, FYM किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअर ॲड करावं, कॉम्पॅक्ट होऊ नये. FYM कंपोस्ट ॲड केल्यामुळं सॉइल पोरस राहते आणि अप्पर लेअरमध्येच ते मिक्स करावं. बेड प्रिपरेशनच्या वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट 2.5 किलो पर स्क्वेअर 100 स्क्वेअर मीटर आणि मॅग्नेशियम सल्फेट अर्धा किलो आणि नीम केक 1 किलो पर स्क्वेअर मीटरमध्ये ॲड केले तर निमॅटोड कंट्रोल होऊ शकतो. हा झाला प्रिपरेशन ऑफ द बेड. पुढचा पॉईंट पाहणार आपण स्टरिलायझेशन. सॉइल स्टरिलायझेशन इज रिक्वायर्ड बिफोर प्लांटेशन ऑफ द एनी क्रॉप इन ग्रीन हाऊस फॉर प्रिव्हेन्शन ऑफ द सॉइल बॉन्डिस. जे मातीतून येणारे रोग आहेत ते कंट्रोल करण्यासाठी सॉइल स्टरिलायझेशन करायचं. आपण मागा हा पॉईंट पाहिला आहे, तोच परत इथं रिपीट होतोय. दीज आर द मेन 3 स्टरिलायझेशन मेथड्स. एक केमिकल आहे, स्टीम आहे किंवा सोलर आहे. या 3 मेथड्स वापरायच्यात. पण एकदा पॉलीहाऊस उभा केलं की सगळ्यात चांगली मेथड केमिक. आउट ऑफ chemical method is most practical method under polyhouse cultivation, though there are the steam method, solar method. Formalin is used for sterilization. 7.5 ते 10 लिटर वॉटर एका स्क्वेअर मीटर 100 स्क्वेअर मीटर एरियामध्ये स्प्रे करायचं. कशाचं? फॉर्मॅलिनचं. द वेट बेड्स आर स्प्रेड युजिंग फॉर्मॅलिन कवर विथ द ब्लॅक पॉलिथिन मल्च शीट. हे स्प्रे केल्यानंतर, हे ओतल्यानंतर फॉर्मॅलिन त्याच्यावरती काळा पेपर पॉलिथिनचं आच्छादन करायचं आणि तो दडपा ठेवायचा. दडपून ठेवल्यामुळं आत त्या फॉर्म्युलिनच्या गॅस तयार होतो आणि गॅस तयार झाल्यामुळे आतल्या सगळ्या बुरशी पॅथोजन्स मरतात. आफ्टर 4 days ऑफ फॉर्मॅलिन ट्रीटमेंट द पॉलिथिन कवर इज रिमूव्ड अँड द बेड्स आर रेक्ड टू रिमूव्ह फॉर्मॅलिन फ्युम्स. 4 दिवसांनी ते बेडवर कवर केलेला पॉलिथिन पेपर काळ्या कलरचा बाहेर काढायचा आणि त्याच्या गॅस 4 दिवसांनी बाहेर पडू द्यायचं, जेणेकरून आतल्या कुठल्याही प्रकारची फंगल किंवा पॅथोजन्स शिल्लक राहतात. फॉर्मॅलिन ट्रीटमेंट कॅन बी रिपीटेड आफ्टर 3 क्रॉप्स. 3 पिकं घेतल्यानंतर, 3 प्रकारची पिकं किंवा 3 पिकं घेतल्यानंतर ही ट्रीटमेंट्स रिपीट करायची. तोपर्यंत रिपीट करायची गरज नाही. तर सॉइल स्टरिलायझेशनमध्ये 3 प्रकार आहेत. ते आवश्यक आहे प्लांटेशन करण्यापूर्वी. सोलर मेथड आहे, स्टीम मेथड आहे आणि केमिकलमध्ये मुख्यतः सॉइल स्टरिलायझेशन फॉर्मॅलिन वापरून करतात. 7.5 ते 10 लिटर पाणी फॉर्मॅलिनचं 100 स्क्वेअर मीटरला फवारायचं आणि ते कवर करायचं ब्लॅक पॉलिथिन पेपरने. 4 दिवसांनी ते काढायचं. तोपर्यंत त्याचा गॅस तयार होऊन बरेचसे पॅथोजन्स तिथं किल होतील आणि सगळ्यात बेस्ट सायकलला 3 पिकं घेतल्यानंतर ही रिपीट करायची. हे झालं स्टरिलायझेशन. पुढचा पॉईंट ऑफ प्रोपगेशन. जर्बरा इज कमर्शियली प्रोपगेटेड बाय सकर्स और साईड शूट्स. त्याचे जे फुटवे आहेत किंवा काड्या आहेत साईडला येणाऱ्या, तर त्या मल्टिप्लिकेशनला किंवा प्रोपगेशनला वापर जातात. साईड शूट्सला वापरले जातात किंवा ह्याची मायक्रो प्रोपगेशनसुद्धा म्हणजे टिश्यू कल्चरची रोपंसुद्धा तयार केली जाऊ शकतात. प्रोपगेशन बाय सकर्स और साईड शूट्स और बाय युजिंग ऑफ मायक्रो प्रोपगेशन, दॅट इज द टिश्यू कल्चर सीडलिंग. व्हरायटीमध्ये सगळे अमेरिकन किंवा इंग्लिश नाव आहेत बघा. व्हरायटी स्टॅन्झा, विंटर क्वीन, जाफा, डायना, थालसा, प्रिंटेज, संगीरा, सोनारा, सोनसरा, ग्लोरिया, रोझेटा, प्रिसिलिया, सनवे, जिंगारो, बॅलन्स, रोझॅलिन. बघा अशी इंग्लिश नाव आहेत. आपल्याकडलं कुठल्याही प्रकारचं नाव इथं नाही आहे. सगळी नावं अशी वेगळी वेगळी आहेत, ती लक्षात ठेव. स्टॅन्झा, विंटर क्वीन, जापा, डायना, थालसा, प्री इंटेस, सनगिरा, सोनसारा, रोझेटा, ग्लोरिया, सनवे, जिंगारो, बॅलन्स, रोझाली. तर हे झालं प्रोपगेशन. नंतर व्हरायटीज. आता पुढचा पॉईंट आपण विचारात घेतोय प्लांटिंग. प्लांटिंग कसं करायचं? बेड्स तयार केले, फ्युमी स्टरिलायझेशन केलं. आता प्लांटिंग कशा प्रकारे करता येईल बघा. प्लांटिंगच्या पुढं ओनली टिश्यू कल्चर सीडलिंग और प्लांट्स आर यूज फॉर गार्डन. बघा टिश्यू कल्चरचीच रोपं जास्त होत. ॲट द टाइम ऑफ प्लांटिंग टिश्यू कल्चर सीडलिंग्स हॅव 3 to 4 लीव्स. 3-4 पानं, 4-5 पानं असणारं रोपं घ्यायचे. जर्बेराज आर प्लांटेड ऑन रेज बेड इन 2 rows. जरी बेड केले तर त्याच्यावरती आपल्याला 2 रो करावं लागतात एका बेडवर. झिगझॅग प्लांटेशन सिस्टम इज मोस्टली यूज. काही ठिकाणी झिगझॅग मेथड वापरतात, एकाड एक.
While planting, 65% of root ball should be kept below the ground and rest of the portion, that is the 35%, above the ground level for better circulation of the air in the roots. 65% मुळाचा पोर्शन मातीत घालायचा आणि मातीच्या वरती 35% ठेवायचा, जेणेकरून त्याला त्या रूटला एरेशन होईल किंवा रूट झोन मध्ये सर्क्युलेशन एअरचं होईल. प्लांटिंग इज डन आयदर इन द इव्हिनिंग और मॉर्निंग when the temperature is low. Ideal planting intensity 8 to 10 plants per square meter. अंतर किती ठेवायचं म्हणजे तेवढी इंटेन्सिटी किंवा प्लांट डेन्सिटी आपल्याला मिळणार आहे. तर 30 बाय 30 सेंटीमीटर, 2 झाडातलं 2 ओळीतलं अंतर आणि किंवा 40 बाय 25 अंतर